नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोमल दस आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या JS एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा TET 2021 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही प्रश्न अतिशय सोप्या भाषेत स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपणापर्यंत पोहोचेल। चला तर आता वेळ अजिबात वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, 88 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू परस्परांशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल? बघा, आपण इथं एक वर्तुळ काढून घेऊ। या वर्तुळाचा परिघ दिलेला आहे आपल्याला 88 सेंटीमीटर। 88 सेंटीमीटर आणि या वर्तुळावरील कोणतेही 4 बिंदू जोडून चौरस तयार झालेला आहे। मग आपण इथं चौरस काढून घेऊ। या वर्तुळावरील 4 बिंदू जोडून चौरस तयार झालेला आहे आणि या चौरसाची बाजू आपल्याला विचारलेली आहे। मग आपण इथं चौरसाचा कर्ण काढून घेऊ। हा चौरसाचा कर्ण इथं या वर्तुळाचा व्यास आहे। आपण परिघावरून व्यास काढू आणि व्यास निघाला तर आपल्याला या चौरसाची बाजू काढता येईल। बघा, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r आणि परिघ किती दिलेला आहे? 88 दिलेला आहे। मग परिघच्या खाली आपण परिघ लिहून घेऊ। 88 आहे आणि सूत्र आहे 2 पाय r। 2 गुणिले पायची किंमत 22/7 असते। 2 गुणिले 22/7 गुणिले r म्हणजे त्रिज्या आपल्याला काढायची आहे। या 7ला आपण इकडे घेऊया। 88 गुणिले 7 भागिले 2 गुणिले 22। 22 एक 22, 22 चौक 88, बे एक बे, बे दुने 4, 7 दुने 14 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या किती आली? r म्हणजे त्रिज्या किती आली? 14 सेंटीमीटर आली। मग वर्तुळाची त्रिज्या 14 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? 28, कारण वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। वर्तुळाचा व्यास किती येईल? 14 गुणिले 2 म्हणजे 14 दुने 28 सेंटीमीटर येईल। आता बघा, इथं ह्या चौरसाची जी बाजू आहे तो या वर्तुळाचा व्यास आहे। चौरसाचा जो कर्ण आहे तो या वर्तुळाचा व्यास आहे। वर्तुळाचा व्यास किती आला? 28 सेंटीमीटर आला। आता आपल्याला चौरसाचा कर्ण दिला असता बाजू काढता येते। चौरसाचा कर्ण बरोबर कर्निस्थ 2 गुणिले बाजू। चौरसाचा कर्ण बरोबर कर्निस्थ 2 किंवा वर्गमुळात 2 गुणिले बाजू। चौरसाचा कर्ण किती आहे? 28 सेंटीमीटर आहे आणि याच्यावरून आपल्याला बाजू काढायची आहे, वर्गमुळात 2 गुणिले बाजू। आता हे वर्गमुळात 2 इथं गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर भागिले होतील। 28 भागिले कर्निस्थ 2 किंवा वर्गमुळात 2 आणि आता आपल्याला चौरसाची बाजू काढायची। मग हे 28 ची निमपट करायची 14 आणि हे वर्गमुळात 2 त्याच्या पुढे घ्यायचे। मग त्या चौरसाची बाजू किती आली? 14 वर्गमुळात 2 सेंटीमीटर। चौरसाची बाजू 14 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रत्येकी 1.75 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 19.25 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळविली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? बघा, दोरीची लांबी किती आहे? दोरीची लांबी आहे 19.25 मीटर। 19.25 मीटर म्हणजे 19.25 मीटर आहे दोरीची लांबी। आणि किती मीटर मापाचे समान तुकडे करायचे आहेत? समान तुकडे
1.75 मीटर मापाचे समान तुकडे करायचे आहेत. मग आपण अगोदर समान तुकडे किती होतील ते काढूया. ह्या दोघांचा भागाकार करू. 19.25 भागिले 1.75. आता इथं बघा, अंशामध्ये पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत आणि छेदामध्ये देखील पॉईंटच्या पुढे 2 अंक आहेत. मग आपल्याला हे पॉईंट काढून टाकता येईल. 175 एका 175 आणि 175 11 1925 येतं. म्हणजे किती समान तुकडे होतील त्या दोरीचे? 11 समान तुकडे होतील. मग आपण आता दोरी काढून घेऊया. मग किती काप द्यावे लागतील ते आपल्याला कळन. इथं ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे 6 काप द्यावे लागतील. आपण 6 काप देऊन बघू. 1 2 3 4 5 6. आता किती भाग होतात बघू. आपल्याला समान तुकडे किती आले पाहिजे? 11 आले पाहिजे. 1.75 मीटर मापाचे 11 समान तुकडे आले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. इथं 13 आलेत. मग आता आपण एक काप काढून टाकू. आता काउंट करू आपण. आता इथं 5 काप झालेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता 11 भाग तयार झाले आहेत. ही दोरी थोडीशी कमी करूया. हा, इथं एकच भाग पकडायचा. आता 11 समान भाग झाले आहेत. म्हणजे त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर 5 ठिकाणी कापावे लागेल. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, एका संख्येस 15, 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते, तर ती संख्या खालीलपैकी कोणती असू शकेल? इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा, आपल्याला या संख्यांचा अगोदर LCM म्हणजे लसावी काढून घ्यावा लागेल. 15, 11 आणि 12चा आपण भागाकार पद्धतीने LCM काढून घेऊया. इथे या 3 संख्यांना एका संख्येने भाग जातोय का? नाही. मग 3 पैकी 2 संख्यांना जातोय का? तर जातोय. 15 आणि 12ला 3 ने निशेष भाग जातो. बघा, 3 5 15, 3 चौक 12. 11ला भाग जात नाही म्हणून 11 तसेच ठेवले. आता बघा, या 3 संख्यांना एका संख्येने भाग जातोय का? नाही. 3 पैकी 2 संख्यांना जातोय का एका संख्येने भाग? नाही जात. मग आता आपण हा आहे सामायिक अवयव इकडचा आणि हे आहेत असामायिक अवयव. ह्या सगळ्यांचा आपण गुणाकार करूया. 3 5 15, 15 गुणिले 11 गुणिले 4, 15 चौक 60 आणि 60 गुणिले 11. बघा, 11 सक 66 आणि पुढचा 0 आहे असाच 660 आला लसावी. 660 हा काय आहे? लसावी आहे. आणि बाकी 4 उरते म्हणून 4 यामध्ये ऍड करायचे. 664. 664 ऑप्शन मध्ये आहे का? नाही. मग आपण या 660ला 2 ने गुणून पाहूया. बेशून्य शून्य, बेसक 12चे 2 हातचा आला 1, बेसक 12 आणि 1 13. 1320 प्लस 4 1324. इथं प्लस 4 काय करायचा? कारण बाकी 4 उरते. 1324 आहे का ऑप्शन मध्ये? नाही. 1316 आहे. मग हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला. आता आपण या 660ला आपण 3 ने गुणूया. 3 0 0, 3 सक 18, 18चे 8 हातचा आला 1, 3 सक 18, 18 अधिक 1 19, 1980 आणि ह्याच्यामध्ये 4 ऍड केल्यावर किती येतात? 1984 म्हणजे 1984. आणि हे इथं ऑप्शन मध्ये आहे म्हणून आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 1984. बघा, इथं जर 664 असतं तर हेच आपलं आन्सर असतं. पण 664 ऑप्शन मध्ये नसल्यामुळे आपण 660ला 2 ने मल्टिप्लाय केलं, त्यामध्ये 4 मिळवले. 1324 ऑप्शन मध्ये नाही म्हणून आपण या 660ला 3 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन किती आला? 1980 आणि त्याच्यामध्ये आपण 4 ऍड केले कारण बाकी 4 उरलेले आहे. मग आपला आन्सर आला 1984 आणि ते ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा क्वेश्चन आहे, एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी 56 मीटर
व रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील तर मैदान वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. बघा, आपल्याला या क्वेश्चन मध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार इथं आपण वर्तुळ काढून घेऊया. बघा, हे वर्तुळाकृती मैदान आहे आणि या वर्तुळाकृती बाग आहे आणि या वर्तुळाकृती बागेमध्ये आयताकृती मैदान आहे. मग आपण आयताकृती मैदान काढूया आणि या आयताकृती मैदानाचे चारही शिरोबिंदू या वर्तुळाच्या परिघावर आहेत. हे बघा, हे आहे वर्तुळाकृती मैदान आणि या वर्तुळाकृती बाग आणि या वर्तुळाकृती बागेमध्ये आयताकृती मैदान म्हणजे इथं आयत काढून घेतला आहे आणि या आयताकृती मैदानाची लांबी आहे 56 मीटर आणि रुंदी आहे 42 मीटर. ही आहे रुंदी 42 मीटर. आपल्याला काय विचारले, या मैदान वगळता उर्वरित जागेचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. आपल्याला या जागेचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. हे आहे आयताकृती मैदान आणि या मैदानाच्या बाजूचं हे क्षेत्रफळ, या बाजूचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. इथं आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे, त्याच्यावरून आपण आयताचे क्षेत्रफळ काढूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 56 मीटर आहे आणि रुंदी 42 मीटर आहे. मग आता आपण यांचा गुणाकार करूया. 56 गुणिले 42, बेसक 12, 12चे 2 हातचाला 1, बेपंचे 10 आणि 10 अधिक 1 11, दशकाचा 1 0, 4 सक 24, 24चे 4 हातचाले 2, 4 पंचे 20, 20 अधिक 2 22, 4 अधिक 1 5, 2 अधिक 1 3, 2, 2352. या आयताचं क्षेत्रफळ किती आलं 2352 चौरस सेमी आलं. आता आपल्याला या वर्तुळाकृती बागेचं म्हणजे या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहिती असणं गरजेचं आहे. आपण बघा, या आयताचा इथं कर्ण काढूया. हा आहे आयताचा कर्ण आणि आयताचा कर्ण इथं या वर्तुळाचा व्यास आहे. मग या व्यासावरून आपल्याला वर्तुळाची त्रिज्या काढता येईल. इथं आयताला कर्ण काढल्यामुळे इथं काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. बघा, इथं पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला या कर्णाची लांबी काढता येईल. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंचीचा वर्ग. पाया किती आहे 56, 56चा वर्ग अधिक उंची किती आहे 42, 42चा वर्ग. आपण हे वर्ग बाजूला काढून घेऊया. 56चा वर्ग 6 7 36, 36चे 6 हातचाले 3, 5 तक 30, 30 दुने 60 आणि 60 अधिक 3 63, 63चे 3 हातचाले 6, आधीचा हातचा कट केला. आता 5चा वर्ग, 5 5 25 आणि 25 अधिक 6 31. म्हणजे या 56चा वर्ग किती आला 3136. आणि आता 42चा वर्ग काढूया. 2चा वर्ग 4, 4 4 दुने 8, 8 दुने 16, 16चे 6 हातचा आला 1 आणि 4चा वर्ग 16, 16 अधिक 1 17. 42चा वर्ग किती आला 1764. आणि ह्या दोघांची ॲडिशन करायची. 3136 प्लस 1764. 6 अधिक 4 10, 10चे 0 हातचा आला 1. 3 अधिक 1 4, 4 अधिक 6 10चे 0 हातचा आला 1. 7 अधिक 1 8 अधिक 1 9 आणि 3 अधिक 1 4. 4900 आले ॲडिशन. आणि याचा आपल्याला वर्गमूळ काढावं लागेल. बघा, 49चं वर्गमूळ आहे 7 आणि इथं डबल 0 आहे म्हणून सिंगल घ्यायचा. याचं वर्गमूळ किती आलं 70. म्हणजे या आयताचा कर्ण किती आला 70 सेंटीमीटर आला. आणि हा आयताचा कर्ण या वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा व्यास किती आहे 70.
मग वर्तुळाचा व्यास जर 70 असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल? 70ची निमपट करायची. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते. 70च्या निमपट आहे 35. बघा आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येईल. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. आता आपल्याला त्रिज्या माहिती आहे. पायची किंमत असते 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? 35 गुणिले 35, कारण इथं आरचा वर्ग आहे. 7×5 35, 22×5 110 गुणिले 35. 110 गुणिले 35 चा गुणाकार आपण करूया. 5 0 0 5 1 5 5 1 5 दशकाचा 1 0 3 0 0 3 1 3 3 1 3 3850. वर्तुळाचं क्षेत्रफळ किती आलं? 3850 चौसेमी आलं. आणि आपल्याला काय विचारलंय? हे मैदान वगळता बघा, ही वर्तुळाकृती बाग आहे आणि या वर्तुळाकृती बागेमध्ये या आयताकृती मैदान आहे आणि हे मैदान वगळता उर्वरित जागेचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे. ती जागा मी इथं रेखांकित करून घेतली आहे. मग या वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आयताचं क्षेत्रफळ आपल्याला वजा करावं लागेल, तेव्हा या उर्वरित जागेचं क्षेत्रफळ निघेल. वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे 3850 आणि आयताचं क्षेत्रफळ आहे 2352. यांची वजाबाकी करायची. 10तून 2 गेले 8, 5ची करायचे 4, 4 मधून 5 जात नाही, मग 8 ने याला 1 दिला, इथं राहिले 7. 14तून 5 गेले 9, 7 मधून 3 गेले 4, 3 मधून 2 गेले 1. म्हणजे या उर्वरित जागेचं क्षेत्रफळ किती आलं? 1498 चौरस सेंटीमीटर, चौसेमी. हे आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे, काही मुलांना 18 वह्या वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात 24 वह्या वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या, तर मुलांची संख्या किती असेल? काही मुलांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. काही मुलांना 18 वह्या वाटायचे ठरले परंतु प्रत्यक्षात किती वह्या वाटल्या? 24 वह्या वाटल्या. म्हणजे किती वह्या जास्त वाटल्या? 24 वजा 18 6. 6 वह्या प्रत्येक मुलाला जास्त वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. बघा, काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायच्या होत्या परंतु 24 वह्या वाटल्या, म्हणजे 6 वह्या जास्त वाटल्या, तेव्हा 150 वह्या कमी पडल्या. मग आपण या 150ला 6 ने भाग देऊया, म्हणजे मुलांची संख्या निघेल. 6 1 6, 6 2 12, 1 उरला, 3 उरले, 6 पंचे 30. म्हणजे त्या वर्गामध्ये मुलांची संख्या किती होती? 25 मुले. पुढचा क्वेश्चन आहे, 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? हा प्रश्न खूप इझी आहे. इथं आपल्याला 56चे विभाजक काढायचे आहेत. 56चे विभाजक म्हणजे 56 या संख्येला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? बघा, 56ला 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, 8 ने भाग जातो, 8 7 56, 14 ने भाग जातो, 14 चौक 56, 28 ने भाग जातो, 28 दुने 56 आणि 56 ने भाग जातो. म्हणजे जर 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? बघा, 1 2 3 4 5 6 7 8, 8 प्रकारे वाटता येतील. कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. आपण घाई गडबडीत 1 आणि तीच संख्या लिहायचं विसरतो, मग आपले विभाजक चुकतात. इथं बघा काय आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे 8 प्रकारे. 56 वस्तू समान वाटायच्या असतील तर 8 प्रकारे वाटता येतील. आता लास्ट क्वेश्चन आहे, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती?
हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अगोदर 2 अंकी संख्या किती आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. 2 अंकी संख्या आहेत 90. 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत, त्या किती आहेत? 90 आहेत. या 90 संख्यापैकी 45 संख्या सम आहेत आणि 45 संख्या विषम आहेत. आपल्याला 2 अंकी सम संख्यांची बेरीज करायची आहे. बेरीज विचारली आहे. बघा मग 2 अंकी पहिली समसंख्या कोणती आहे? 10 आहे. 2 अंकी संख्यांची बेरीज करण्याची ही सोपी ट्रिक आहे. पहिली समसंख्या आहे 10 आणि शेवटची समसंख्या आहे, आता ही बघा 10 ते 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत. 99 ही विषम संख्या आहे. मग 99च्या अगोदरची संख्या घ्यायची 98. पहिली समसंख्या आहे 10, शेवटची समसंख्या आहे 98 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या किती आहेत? 45 आहेत. 2 अंकी एकूण समसंख्या आहेत 45. 98 अधिक 10 108 भागिले 2 गुणिले 45. बेपंचे 10, बेचोक 8, 54 गुणिले 45. आपण इथं बाजूला करून घेऊ गुणाकार. 5 चोक 20, 20 चे 0 हातचा आला 2, 5 5 25, 25 अधिक 2 27, 4 चोक 16, 16 चे 6 हातचा आला 1, 4 पंचे 20 अधिक 1 21, 7 अधिक 6 13, 13 चे 3 हातचा आला 1, 2 अधिक 1 3, 3 आणि 1 4 आणि हा 2 आहे असाच. म्हणजे किती आला हा गुणाकार? 2430. म्हणजे 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती आहे? तर 2430. 2 अंकी समसंख्या 90 आहे. 2 अंकी समसंख्या 45 आहेत. मग पहिली समसंख्या घेतली, शेवटची समसंख्या घेतली, त्याला 2 ने भाग दिला आणि एकूण समसंख्या 45 आहेत म्हणून 45 ने मल्टिप्लाय केलं आणि बघा इथं सरळ रूप दिला असता किती आला आपला आन्सर? 2430. म्हणजे 2 अंकी समसंख्यांची बेरीज आहे 2430. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2021 पेपर 1 मधील गणित विषयाचे काही क्वेश्चन स्पष्टीकरणासह सोडवून घेतलेले आहेत. TET परीक्षेची तयारी करणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.